नमस्ते. मी ॲक्च्युली पुण्याहून नगरला ट्रान्सफर होऊन इथे आले आणि मला थोडा थायरॉईडचा त्रास होता. बरेच दिवस झालं ऑपरेशनचा खूप विचार करत होते की कुठे करावं आणि माझ्याच ऑफिसमधल्या डेप्युटींनी त्यांच्या मेहुण्याच्या अनुषंगाने मते डॉक्टर पंकज मते यांचं मातृत्व हॉस्पिटलच्या सांगितलं आणि सरांना भेटल्यानंतर एक मनातलं जे दडपण होतं ऑपरेशनबाबत किंवा काय नंतर करता येईल किंवा कसं होईल ऑपरेशन ते खूप इझी म्हणजे अगदी खरंच नावाला साजेस असं मातृत्वांचं फील आला. सरांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्यामुळे माझ्या मनातली भीती दूर झाली आणि सरांचं बिहेव, त्यांचं पेशंटबद्दलची आपुलकी हे सगळंच खूप वाखाणण्याजोगं आहे. मी आता सर्जरी होऊन कालच सर्जरी झाली आणि आज अगदी व्यवस्थित मी चालते वगैरे. याचं सगळं क्रेडिट डॉक्टर पंकज मते यांना देते. कारण डॉक्टरांनी मला वाटते झाल्यानंतर आणि त्यानंतरचे आलेली भेट 2-3 वेळाची ही खूप वाखाणण्यासारखी आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आम्ही पुण्यामध्ये पाहत असतो की डॉक्टर्स आणि पेशंट यांचा संबंध फक्त सर्जरीपुरता असतो. तसं या हॉस्पिटलमध्ये दिसून आलं नाही. त्यांच्या आपुलकीच्या बोलण्यानं सुद्धा पेशंट मला वाटते 50च्या पेक्षा जास्ती टक्के बरा होत असेल आणि सर्जरी बाबतीत तर काही त्यांचा म्हणजे मला खूप ॲक्युरसी आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज, त्यांचा अभ्यास खूप एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला. त्यामुळे मी आज अतिशय व्यवस्थित तिथे हॉस्पिटलमध्ये स्टेबल आहे. मी चालू फिरू शकते. या व्यतिरिक्त माणूस म्हणूनही एक डॉक्टरचं नातं खूप चांगलं सांभाळलं आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. अशाच आमच्यासारख्या महिलांना इथून पुढे ते एनकरेज करत राहतील असं वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी पेशंटची बहीण आहे वंदना जाधव. मॅडमने ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या विषयी. मी त्याच्यात ॲड करेल की इथला जो काही स्टाफ आहे, नर्स आहेत, इव्हन तो ऑफिस बॉय आहेत, हे सगळे जे आहे ते त्यांची सर्व्हिस खूप छान आहे म्हणजे. आणि सरांचा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे म्हणजे एक मैत्रीण आता सध्या अभ्यासामध्ये असते की तिला रेकमेंड केलं आहे की ह्या डॉक्टरांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांची आधुनिक जी मशिनरी आहे ती डेफिनेटली पुण्याला कुठेही असं नाही आहे की आपण पुण्यामध्ये रिग्रेट नाही आहे की पुण्यामध्ये आणि इकडे नगरमध्ये काही डिफरन्स आहे. सो मी रेकमेंड करेल डॉक्टरांच्या या ज्या काही सर्जरी आणि कॉन्फिडन्समध्ये माणुसकी आहे की त्याच्यामुळं जो पेशंट आहे तो ऑपरेशनच्या व्यतिरिक्त त्यांच्या बोलण्यामुळे इम्प्रेस होऊन तो लवकर रिकवर होऊ शकतो. ॲक्च्युली तशी त्यांच्याकडे म्हणजे आधुनिक सगळ्या सोयी आहेत. रूम्सची अवेलेबिलिटी खूप चांगली आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे. म्हणजे इथला स्टाफ आहे तो संवेदनशीलता आहे की बाबा पेशंटची आत्ता मानसिकता काय आहे हे समजून घेण्या इतपत त्यांच्याकडे खूप चांगले गुण आहेत. आणि ह्या सगळ्या वातावरणामुळे कदाचित सरांचं हे आज मातृत्व खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे.